महाराष्ट्रातील पूर्व भागातून येणाऱ्या दिंड्या या मार्गस्थ झाल्या असून या दिंड्यांमध्ये मुक्ताईनगर वगैरे परिसरातून येत असलेल्या या दिंड्या आता आपल्या चांदोड तालुक्यातून जात असून या दिंड्यांसाठी विशेष या ठिकाणी या दिंड्यांचं आपल्याला रूप पाहायला भेटत आहे। दिंड्यांसाठी येणारा जो लवाजमा आहे तो पण ह्याद्वारे घेऊन जाताना दिसत आहेत आणि पाणी टँकर तसेच तुम्हाला सांगतो या ठिकाणी सर्व दिंडी चालकांनी या दिंड्यांच्या माध्यमातून या आपल्याला पाहावयास मिळत आहेत। पत्रकार कैलास सोनवणे। आज चांदोड तालुक्यामध्ये दिंड्यांचं आगमन झालं असून या दिंड्या पूर्व भागातील मुक्ताईनगर, नांदगाव तालुका तसेच अकोला तालुका आदी परिसरातील दिंड्या या चांदोड तालुक्यात आज दाखल झाल्या असून या दिंड्यांचं आगमन चांदोड तालुका वारकरी संप्रदायाचे महंत आदी मंडळी आपल्या आलेल्या दिंड्यांचे स्वागत करत आहेत। तर आज या ठिकाणी चांदोड तालुक्यामध्ये आलेल्या दिंड्यांचं स्वागत कशाप्रमाणे केलं जातं आणि कुठल्या दिंड्या राहतात हे आज आपण या ठिकाणी हरिभक्तपरायण नामदेव महाराज यांना विचारूया। महाराज, आज चांदोड तालुक्यामध्ये कुठून दिंड्या आल्या आणि कशा पद्धतीचा हा दिंडीचा जो सोहळा संपन्न होत आहे या सोहळ्यासाठी तुम्ही या ठिकाणी मला असं मी चॅनलच्या वतीने तुम्हाला विनंती करतो। बोला। गुरुदेव, आज आपल्या या ग्रामामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वांचे गुरु निवृत्तीनाथ महाराज आणि त्यांचे गुरु आदिनाथ शंकरा रागोनी शिष्य परंपरा बोधाचा संसार केला जी म्हणते अशी परंपरा, त्या परंपरेसाठी मुक्ताईनगर बीड जिल्ह्यातून ज्ञानोबा राय, त्याच्यानंतर सासवडचे सोपान काका, पंढरपूरहून नामदेव महाराजांची दिंडी अशा अनेक दिंड्या वाहत चाललेल्या आहेत। तर त्या भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये, गजरामध्ये, टाळघोषामध्ये सर्व काही समाज आज आपल्या या चांदवड तालुक्यातून 2-3 दिवसापासून बऱ्याच दिंड्या पुढे गेलेले आहेत। आता हे लाईव्ह चालू आहे ना, येरोबा महाराज आपली जी परंपरा आलेली आहे त्या परंपरेमधले यादव स्वामी महाराज, वामनानंद महाराज, सोमटाण्याचे ढगे बाबा ही सर्व मंडळी आता निवृत्तीनाथाच्या दर्शनाला चालले आहे आणि त्यासाठी आपल्या गावातील दिंडी 10 वर्षापासून आपण आयोजन केलेलं आहे आणि या दिंडीत लहान थोरांना यारे लहान थोर याते बोलते नारी नर करावा विचार नलगे चिंता कोणाची, सर्व मंडळीला इथं अधिकार आहे आणि म्हणून सर्वांनी निवृत्तीनाथाच्या दर्शनासाठी समस्त ग्रामस्थ, दिग्वत, सोपाने तसेच परिसरातील वाळकेवाडी, पिंपळस, अजून बऱ्याच गावची लोक असल्या सरस्वाडी, हे सर्व लोक नाम गजर करीत 7 दिवस 8 दिवस, कोणाचा महिना, कोणाचे 2 महिने अशा लागून आल्याने दिंड्या 2-2 महिने चालतात आणि यांची व्यवस्था कोण करतो? परमात्मा करतो। परमात्मा कोणाला काय
ज्ञान देतो हे सांगता येत नाही. आपण नर्मदा परिक्रमा केलेली आहे, तसं त्याप्रमाणे आज आपल्या गावातील भरपूर माणसं अजून बबन महाराज असतील, हे सर्व काही परिक्रमा करून आलेले आहे. त्यांनी आज देश पाहिलेला आहे आणि त्या निमित्ताने हे सर्व लोक तसेच आता या मंडळामध्ये आमचे लक्ष्मण बाबा गंगाजी महाराजांची तळमळ 8 दिवसापासून सारखी चालू आहे. काय करायचं, कुठं काय करायचं, कुठं काय घ्यायचं, कुठं काय द्यायचं, हे सर्व फक्त मी विना घेऊन चालेल एवढी माझी जबाबदारी आहे. ही संपूर्ण मंडळाची जबाबदारी आहे आणि त्या मंडळाने ती जोपासावी ही विनंती आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी इथं असलेले हे सर्व ग्रामस्थ विद्वत गोपाणे, कारण गोपाणेच्या मंडळीने सुद्धा आपल्यामध्ये सिंहाचा वाटा चालू असतो आणि म्हणून ते आपल्या दिंडी संघे राहतात. आज जरी एखादे काही माणसं जात असतील 2 दिवसात ते 5, 7, 8, 10 माणसं, 15 माणसं आणि हे सर्व येणार आहे. त्यासाठी संपूर्ण गावातील शिक्षक मंडळी, आमचे राजेंद्र सर असतील, मोठू सर असतील आणि सगळीच माणसं आहेत, आमच्या अण्णा बाबूजी, त्याच्यानंतर आमच्या खरारी अण्णा, हे संपूर्ण लोक जातात. सगळ्यांची नावं घ्यायला वेळ कमी आहे. आमचे कचुनाने आहेत, तुळशीराम आप्पा आहेत, सगळे म्हातारी माणसं, हे सगळी दिंडीचा तरी सर्वसाधारण या ठिकाणी महाराजांनी आपल्याला जे माहिती सांगितली त्या माहितीप्रमाणे अजून पण आपण या ठिकाणी दिंडीच्या बाबतीत जे आहेत बा दिंड्या कशा स्वरूपाने चालतात, कशा जाणार, मुक्काम कुठे आहे, काय कसं, हे आपण आता या ठिकाणी गंगाराम महाराज आहेत, आपले दिग्वत राजेंद्र सर आहेत, त्याच्यानंतर इकडं लक्ष्मण बाबा आहेत. 1 मिनिट आपण आता दिंड्यांचं स्वरूप कसं राहील ते आता आपल्याला या ठिकाणी बोला. वैयक्तिक माहिती ग्रामस्थ दिग्वत गोपाळे अन्य परिसरातील सर्व मंडळी आज या दिंडी सोहळ्याच्या निमित्तानं दिग्वत पालखी सोहळा आज आमचं प्रस्थान होत आहे आणि ह्या प्रस्थानाचा अगदी ग्रामस्थांनी इतर बाजूच्या सर्व मंडळींनी भाविक भक्तांनी आपल्याला प्रतिसाद दिला आहे आणि आज आमचं आता इथून लगेचच प्रस्थान होत आहे. फक्त एवढंच मी सांगू इच्छितो. आता इथून प्रस्थान होत आहे असे लक्ष्मण महाराज सांगत आहेत. आता आपण सरांची बात करूया. सर काय बोलणार तुम्ही बोला. स्वामी यादवानंद महाराज यांच्या जे पर्व सुरू केलेलं आहे म्हणजे गावचे हरिभक्तपणा यांच्या आणि या आयोजनामध्ये अर्जुन महाराज या संस्थेचं योगदान सुद्धा या दिंडी सोहळ्यामध्ये महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आमच्या दिग्वतमध्ये असलेले लहान थोर सर्वांचं योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे आणि या दिंडी सोहळ्यातून येणाऱ्या पिढीला चांगल्या संस्काराचा मार्ग जो आहे त्या माध्यमातून मिळतोय. तर खरोखर मी आमच्या दिग्वत ग्रामस्थ भजनी मंडळांचं विशेष करून या दिंडी सोहळ्याच्या निमित्ताने त्यांचे मी आभार मानेन आणि त्यांना दिंडी सोहळ्यासाठी सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो. धन्यवाद. सगळ्यांच्या शुभेच्छा मिळत आहेत. या ठिकाणी आपल्याला आता आपण बोलूया शत्रुबाबा गांगुर्डे यांच्याशी बात करूया का दिंडी संदर्भात काय 2 शब्द बोलतील. बोला बरं पटकन. जमलेल्या सर्वांना संत सद्गुरू यादव स्वामी महाराज बेळगाव आणि या ठिकाणी हरिभक्तपरायण आणि सर्व भजनी मंडळ यादव महाराजांच्या प्रेरणेनं या दिग्वत गावामध्ये
भक्ती खऱ्या अर्थाने दिसलेले सर्व भक्तिमय झालेले हे भाविक आणि आज दरवर्षी सालाबादप्रमाणे या दिग्वत गावामधून दिंडी सोहळा निघत असतो. त्यांच्या नावाने जयघोष करीत त्र्यंबकेश्वरपर्यंत त्र्यंबकनाथाच्या आणि निवृत्तीनाथाच्या चरणापर्यंत आम्ही दरवर्षी जाऊन पोहोचतो आणि सर्व भाविक अनेक गावचे भक्तमंडळ या दिंडीमध्ये सहभागी असतात. एवढं बोलून जय आहे. आता या ठिकाणी बऱ्याच महात्म्यांनी आपल्याला दिंडीच्या संदर्भामध्ये सांगितलं असून आता दिंड्यांचं प्रस्थान या चांदोर तालुक्यामधून निपाट तालुक्यामधून नाशिक तालुक्यामधून त्र्यंबक तालुक्यामध्ये आणि निवृत्तीनाथाच्या दर्शनाला या भरघोस दिंड्या चालत आहेत. या ठिकाणी मी आपल्या चॅनलसाठी कैलास सोनवणे दिग्वतकर.